ठेकेदाराने केलेल्या अर्धवट कामामुळे रस्त्याला तलावाचं स्वरूप, सर्वसामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत. लोणार तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मोजे बीबी गावातून किनगाव जट्टूकडे जाणाऱ्या पालखी मार्ग सिमेंट रस्ता 1 वर्षापूर्वी तयार करण्यात आला आहे. मात्र रस्त्याच्या बाजूला नाल्या तयार केल्या नसल्यामुळं बीबी येथील वार्ड क्रमांक 1 मध्ये काही रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलं आहे. पाणी साचल्यामुळं मच्छराचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. मागील वर्षी बीबी किनगाव जट्टू पालखी मार्ग रस्त्याचं रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण करण्यात आलं. मात्र नवीन रस्ता तयार करताना नाल्या काढणे गरजेचं असताना सुद्धा नाल्याचं काम अर्धवट सोडल्यामुळे व सतत पडणाऱ्या पावसामुळे वार्ड क्रमांक 1 मध्ये पाणी घुसून रस्त्याला तलावाचं स्वरूप आलं आहे. त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं असून त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आणि ठेकेदार ग्रामस्थांच्या मुळावर उठल्याचा प्रत्यय या ठिकाणी दिसून येत आहे. मात्र अभियंत्यांच्या आशीर्वादानं कंत्राटदाराला पाठबळ दिलं गेलं. त्यामुळे नाल्याचं काम अर्ध्यावर सोडल्याने गल्लीत पाणी साचून तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून महिला, पुरुष, मुलं, वयोवृद्ध यांना जीव मुठीत धरून पाण्यातून वाट काढावी लागते. शाळेत जाणाऱ्या मुलांना सुद्धा मोठी कसरत करावी लागत असून लहान मुलं एखाद्या वेळेस दप्तराच्या ओझ्यानं हेलकावे खाऊन पाण्यात पडले तर जीवितहानी होऊ शकते. जर असा प्रकार अनावधानाने घडल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार संबंधित कंत्राटदार आणि प्रशासन राहील असा सूर ग्रामस्थांमधून उमटत आहे. वर्ष उलटून गेलं तरी नाल्याचं अर्धवट काम करण्यात आले नाही, तरी संबंधित विभागाने कोणतीही कार्यवाही ठेकेदारावर केलेली दिसत नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने लवकरात लवकर अर्धवट राहिलेले नाल्याचे काम पूर्ण करावे, अन्यथा नागरिकांना उपोषण करावे लागेल अशी नागरिकांकडून कुजबूज सुरू आहे. नाल्याचे काम न केल्यास ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी होत आहे. तरी संबंधित ठेकेदार नाल्याचं काम केव्हा करणार याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागून राहिलं आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराची प्रतिक्रिया घेण्यासाठी फोन केला असता ठेकेदाराने फोन उचलला नाही. याबाबत बीबीचे सरपंच चंदाबाई गुलमोहर म्हणाले की ठेकेदाराने रोडच्या साईडच्या नाल्याचे अर्धवट काम केल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे. घराच्या आजूबाजूला पाणी साचल्यामुळे भिंतीत पाणी मुरून घर पडण्याची भीती असून जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कदाचित एखाद्या नागरिकाचं घर पडलं किंवा जीवितहानी झाली तर याला सर्वस्वी जबाबदार संबंधित ठेकेदार अधिकारी राहतील. घरात जाण्यासाठी महिला, पुरुष, शाळकरी, मुलं, वयोवृद्ध यांना जीव मुठीत धरून वाट काढावी लागत असताना एका व्यक्तीचा पाण्यात पाय घसरून हाताला गंभीर दुखापत झाली आहे. ही परिस्थिती पाहून आम्ही संबंधित ठेकेदाराला फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ठेकेदार फोन उचलत नसल्यामुळे 3 दिवसात रोडच्या नाली बांधकामास सुरुवात झाली नाही, तर ग्रामपंचायत सरपंचासह ग्रामस्थ, नागरिक, महिला, पुरुष रस्त्यावर उतरून रास्ता रोको करणार आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.